तर शेती आणि शेतरस्त्याच्या भांडणामध्ये आता ईमेलवरती नोटीस येणार आहे। आदेश न मानल्यास मोफत पोलीस संरक्षण मिळणार आहे। महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी हा निर्णय घेतलाय। मामलतदार न्यायालयामध्ये ऐतिहासिक सुधारणा यावेळेला करण्यात आली। शेतकऱ्यांना अडवणाऱ्या दंडेलीखोरांना आता चाप बसणार आहे। राष्ट्रवादीचे नेते संजय काकडेंनी मुख्यमंत्री फडणवीसांची भेट घेतलेली आहे। मुख्यमंत्र्यांच्या वर्षा निवासस्थानी काकडेंनी भेट घेतली। वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देण्यासाठी भेट घेतल्याची माहिती आहे। भेटीदरम्यान काही राजकीय विषयांवरही चर्चा झाल्याची माहिती आहे। तर मुंबई पालिकेतील कॅन्टीन बंद करण्याचे एफडीएचे आदेश आहेत। एफडीएच्या छाप्यानंतर कॅन्टीन चालवणाऱ्या कॅटरर्सचा परवाना निलंबित करण्यात आलाय। सूचना देऊनही खबरदारी न घेतल्यानं एफडीएची कारवाई पाहायला मिळते। कच्च्या तेलाच्या किमतींनी आता उच्चांक गाठलाय। कच्च्या तेलाच्या किमती प्रति बॅरल $100 पर्यंत पोहोचलेल्या आहेत। यमनमध्ये सौदी तेल टँकर्सवरती हुती बंडखोरांनी हल्ला केलाय, त्यामुळे कच्च्या तेलाच्या किमतीचा भडका उडालेला आहे। तर इथेनॉल युक्त पेट्रोल पुन्हा येणार नाही। सरकारनं संसदेत ही स्पष्टोक्ती दिली आहे। E20 पेट्रोल पूर्णपणे सुरक्षित असल्याचं केंद्र सरकारनं म्हटलंय। इथेनॉल मुक्त पेट्रोल उपलब्ध करण्याचा कोणताही प्रस्ताव विचाराधीन नाही असं सरकारनं म्हटलेलं आहे। कर्जमाफीसाठी उद्या पात्र लाभार्थ्यांची यादी प्रसिद्ध होणार। सहकार मंत्री बाबासाहेब पाटलांनी ही माहिती दिली आहे। पुणे जिल्हा बँकेच्या 61,000 पेक्षा जास्त शेतकऱ्यांना लाभ मिळणार असल्याचं त्यांनी सांगितलं। तर विरोधक त्रास देत आहेत, त्यामुळे तुमच्या सहकार्याची गरज असल्याचं अर्चना पाटील यांनी म्हटलं। आम्ही खातो, आम्हाला खायला खूप जागा असल्याचं अर्चना पाटलांनी म्हटलं। अर्चना पाटलांचा मिश्किल टोला पाहिला। ऑलरेडी विरोधक मला त्रास देत आहेत आमच्या शिक्षण, त्यामुळे आम्हाला आपल्या सहकार्याची गरज आहे। कारण मी काहीतरी चांगलं करते। पुस्तकं तुम्हाला दिसतील ती, आणि त्या पुस्तकावर मागे छापील किंमत असते। आमचं पण बघून घ्या किंमत किती लावले। कशाला कुठेही नाही, आम्ही खातो, आम्हाला खायला खूप जागा आहे। तर उल्हासनगरमध्ये वाहतूक पोलिसांनी रस्त्यावरचे खड्डे बुजवलेले आहेत। महापालिका प्रशासन खड्डे बुजवत नसल्यानं पोलिसांवर खड्डे बुजवण्याची वेळ आली। उल्हासनगरच्या राधास्वामी चौकातील व्हिडिओ आता समोर आला। खड्ड्यामुळे वाहतूक कोंडी होत असल्यानं वाहतूक पोलिसांनी स्वतः यावेळेला खड्डे बुजवलेले आहेत।